श्री स्वामी समर्थ. भगवान शिवाचे शिवपुराणात सांगितलेले सर्व समस्यांवर 20 तोडगे. 1. रुईचं गुलाबी फूल. कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे किंवा तुमचा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो. 2. ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात. 3. कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही. ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही. 4. भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. 5. भगवान शंकराला विड्याचं एक पान व्हायला तर भोगसंपत्ती प्राप्त होते. 6. एक बिल्वपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बिल्वपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते. 7. ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने 5 द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जला धारेखाली 1 पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे. ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता तीर्थ ग्रहण केल्याने थायरॉइड मध्ये फरक येतो. 8. जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर तेथे बसून ओम नमः शिवाय चा 108 वेळा जप करावा. असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल. 9. कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा. देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोषाला उपाय करा, यामुळे घरात शांतता कायम राहील. पुढे जाण्याआधी भोले बाबांची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. 10. ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे. यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथांची प्रार्थना करा. असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते. 11. अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते. 12. जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाचं जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोले बाबांचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोले बाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. 13. जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल,
खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर 7 बोर अर्पण करावे. ते बोर आपल्यावरून उतरवून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे. आपला रोग 3 महिन्यात समाप्त होईल. 14. शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो. 15. पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. 16. पितरांकडून आशीर्वाद घ्याल. पाण्यात जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते. 17. शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते. जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. 18. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात. 19. शिवपुराणानुसार पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते. याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. 20. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.